आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। भाजपला बहुमत मिळाले नाही तर शरद पवार पाठिंबा देणार का? देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे। आतापर्यंत 5 टप्प्यांमध्ये मतदान झाले असून आणखी 2 टप्पे शिल्लक आहेत। 6व्या टप्प्याचे मतदान शनिवारी होणार आहे। दरम्यान मतदानानंतर निकाल काय असतील याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। आम्हीच बाजी मारणार असे दावे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहेत। त्यात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे। भाजपाला जर बहुमताचा आकडा गाठता आला नाही आणि त्यांनी तुम्हाला साथ घातली तर काय करणार, असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता। त्यावर पवारांनी दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा होत आहे। यंदाच्या निवडणुकीत भाजपाला 272 पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि त्यांनी तुम्हाला साथ घातली तर तुमचा पक्ष त्यांच्यासोबत जाणार का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला। त्यावर पवार म्हणाले, काही कारणच नाही, कारण त्यांची धोरणे आम्हाला पसंत नाहीत। आमचे संबंध व्यक्तिगत असतील। व्यक्तिगत सलोखा आणि राजकीय संबंध यात फरक आहे। उद्या संसदेत आम्ही एकमेकांशी बोलणार नाही असे नाही, पण याचा अर्थ संसदेत मी त्यांच्या बाजूने हात वर करणार असे होत नाही।